त्यांचा सत्कार मतदारसंघात आसोदा भरली। नशिराबाद पेढी परिसरात बंदिस्त पाईपलाईन
पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची. स्टेजवर ज्यांचं सभेतून नाव असेल नियोजनात नाव असेल कृपया विनंती आहे समोर बसून करायची. आदरणीय नंबर साहेबांचं आगमन झालंय. दोघांपर्यंत आदरणीय साहेबांचं स्वागत करावं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रतिमा पूजन दीप निर्माणाने आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. तेजाचं प्रतीक म्हणून काम करते. थोडा का असेना पण अंधार दूर करते. म्हणून ज्या महापुरुषांनी देश आणि धर्मासाठी स्वतः जळून आपल्याला प्रकाशाची वाट दाखवली त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आज 6 जानेवारी भारताच्या राज्यघटनेला लागू कृपया स्टेजच्या समोरची मंडळी पुढे येऊन बसून घ्या ना. आग्रहाची विनंती. कृपया मला त्रास होतोय. पुढे बसून घ्या प्लीज प्लीज. आज 26 जानेवारी भारताच्या संविधानाला लागू होऊन 75 वर्ष झाली. ताकदीमुळे आपल्या सगळ्यांचा नेता आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नामदार म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रिपदी आरूढ झाले आणि भाऊंच्या रूपामध्ये भाऊच नव्हे तर आपण सर्व मंत्री झालो अशी भावना सकल उदल समाजातल्या सबंध बांधवांची आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सुजल सम्राट यांना विनम्र अभिवादन करून या भारताला अखंड करण्यासाठी प्रयत्नशील असणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात या ठिकाणी होते. ज्येष्ठ मंडळींनी त्या ठिकाणी यावं. दीप प्रज्वलनाची सुरुवात झालेली आहे. आपले मान्यवर दीप प्रज्वलन करतात. प्रतिमेचं पूजन सुरू आहे. सुरुवात करत आहोत. त्यानंतर मागे नामदार साहेबांच्या वही तुलेचा समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. वही तुलेसाठी आदरणीय वेलेकर राजेंद्र गंगाधर पाटील व वेलेकर आदरणीय सतीश गोकुळ पाटील बापू यांनी कृपया पुढे यायचे. त्यांची ही संकल्पना आहे. नामदार साहेबांची वही तुला होईल. वही तुला संपन्न झाल्यानंतर गुड तुला करण्यात येईल. गुड तुला किंवा गुड हा एक शुभ संकेत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुड तुलेने आणि वही तुलेने आपण या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांचं स्वागत एवं सत्कार करीत आहोत. या वही तुलेतून ज्या कोणत्या वह्या मिळणार आहेत त्या सर्व गरज नाही आहे कार्यक्रमाच्या नियोजनासाठी. त्यांनी पुढे येऊन बसून द्या. म्हणजे मान्यवर मंडळी त्यांनी थांबा पण बाकीच्यांनी समोर बसून द्या कृपया. यानंतर आदरणीय नामदार साहेबांच्या नावानुसार आदरणीय गुलाबरावजी पाटील यांच्या नावे पुस्तक पिढी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची पिढी आदरणीय विलास पाटील सर यांच्या संकल्पनेतून विलास पी पाटील सर व आदरणीय वायडी पाटील सर यांची एकूण रक्कम 15,000 रुपयाच्या स्पर्धा परीक्षांची पुस्तकं याचं लोकार्पण होणार आहे. या पुस्तक पेढीचं नाव माननीय श्री गुलाबराव पाटील स्पर्धा परीक्षा पुस्तक पेढी देण्यात आलेलं आहे. सोबतच भाऊंच्या पूर्ण परिवाराला ही विनंती की त्यांनीही स्थानापन्न व्हावं. झाला पाहिजे. आपले मान्यवर माननीय नामदार गुलाबरावजी पाटील सर आणि सोबतच त्यांचा पूर्ण परिवार आज स्टेजवर आहे. त्यांचं हे मंत्रीपद तिसऱ्यांदा आहे आणि ते आपल्या पूर्ण समाजासाठी आपल्या सर्वांसाठी खूप मोठी गर्वाची बाब आहे. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. शेवटून आवाज नाही येते. सुस्वागतम सुस्वागतम. स्टेजच्या जवळची मंडळी कृपया शेवटची सूचना बाजूला व्हा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या त्रिलोकी लावा झेंडा या उक्तीनुरूप समाजामध्ये एखादा नरवीर असा जन्माला येतो. त्याच्या माध्यमातून सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एकदा टाळ्यांच्या सर्व वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि खरं तर कार्यक्रमाची सुरुवात आपण कुठल्या शुभगीतांनी करत असतो. प्रत्येक संस्कृतीमध्ये एक प्रथा असते. आपल्या भारतीय संस्कृतीत